हॅपी अॅनिव्हर्सरी. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आहे गुणदादाची अॅनिव्हर्सरी. बाबा बसताय पुढं, मला पण पुढंच बसावं लागणार, ऍडजस्ट करून घ्यावं लागणार. कसं लेडीज मंडळीची मजा आहे भाऊ. हा यार, त्यांना कोणी म्हणजे तिथं ऑप्शनच नाही, कोणी आर्ग्यूच करीत नाही. का बाबा एका परच्या बसा. हे माझं घरी स्लो मोशन. चलो बाय. एक गाडी ते गेली, आता आपण सगळे मागून जाऊ. सचिनचं गिफ्ट फायनल झालंय. परफ्यूमची बॉक्स, 2 परफ्यूम. आमच्या गावातला आहे, आमचे वर्गमित्र आहे. ऐक ना, सिस्टीम दुकानदार म्हणून 10%, गावातला म्हणून 10%, प्लस मित्र म्हणून 10%, असे 30% डिस्काउंट भेटलेला आहे आम्हाला. आणि सेंटोसचं पण गिफ्ट फिक्स झालेलं आहे. आम्ही राधाकृष्णची फ्रेम घेतोय. संतोषचं पण गिफ्ट पॅक झालेलं आहे. आणि आता मैत्री बाजूला ठेवून एक व्यावहारिक कॉन्व्हर्सेशन चालू झालेलं आहे. आता इथं आम्ही आलो केक घेण्यासाठी. आधी ऑर्डर करून ठेवला होता. आमच्या वहिनींचा सगळ्यात फेवरेट केक आहे, त्याच्यामुळे इथूनच यावं लागलं. ठीक आहे. फायनली सगळे कामं आवरून सचिन दादाच्या ऐन टायमिंग वरती मागून सगळे घोडे पार पाडून मग आता चालू आहे. फायनली आम्ही लोकेशनवर पोहोचलेलो आहे. आणि आता बोलणे खायची वेळ. सगळेजण आमची वाट पाहत होते इथं. वहिनी आणि काय नाही. हा चला, ते केक वर नका पडून देऊ. ते अरे तिकडं आमच्या माणसाला नाही का नसते. हॅपी अॅनिव्हर्सरी. अरे जाऊ दे सचिन, ते खराब आहे. हे काढून त्याचं नास वरून टाक. तुम्हाला दोघायला कसं वाटतंय अॅनिव्हर्सरी? ब्लॉग्स मध्ये ना व्हिडिओची क्वालिटी नाही मॅटर करतो, ऑडिओची क्वालिटी. आज ब्लॉगिंग, आज लेक्चर बंद करा. आपलं अॅनिव्हर्सरी कसं आहे वाटतंय? तिकडे ते वहिनी तर दिसू दे, तुझ्या मागे दिसते का नाही? का काय नाही वाटत. मला असं वाटतं कालच लग्न झालं होतं आमचं. टाइम किती लवकर निघून गेला विचार करू. तुला कळतंय का तू काय म्हणला? तिकडे एक्सप्रेशन पाय कसे झाले. अरे म्हणजे याचा अर्थ कॉम्प्लिमेंट आहे. तुझ्यासोबत टाइमच कळला नाही मला की किती टाइम निघून गेला. तुम्हाला कसं वाटतंय? ठीक आहे का? तोंडातलं पान काढा जरा मोठं. वहिनी आक्रमण एक भाजी का? हो यांना माझी भाजी वाढावं पहिली. कोणती भाजी नाही वाढली? शेवभाजी द्या त्यांना. नाही तर हे ताट घ्या, तुम्हाला ते द्या मला. चल रे आमने घर काल घरी खाल्ली होती ना म्हणून. आता निघायचंय घरी. कसं वाटतंय? 1 वर्ष पूर्ण झालं लग्नाला. बालिशपणा सोडा जरा, आता लग्न होऊन 1 वर्ष झालं. ताई मग कसं होतं जेवण? कसं वाटलं? पहिल्यांदा आयतं कोणतरी खायला दिलं, कसं वाटलं? कसं वाटलं जेवण? तुम्ही कसं वाटलं तुला जेवण करून? हा ना. काही विशेष टिप्पणी आपली याच्यावर? सर आपलं स्पीच राहिलं. मस्त जेवण होतं. दर महिन्याला अशीच 10 अॅनिव्हर्सरी दर महिन्याला साजरा करा. हे 2 पाहुणे आलेले होते स्पेशल. एकदम शांत पाहुणे, म्हणजे कॅमेरा चालू झाला की एकदम शांत बसते ते. कसं वाटतंय माऊली? चल मग दनकवाडी चल ना. तू असला ना भाऊ, कॉन्टेंट एकदम रिच कॉन्टेंट होऊन जातो आमचा. लोक म्हणतात माऊली कुठे, माऊली कुठे. माऊली जातो घेऊन आम्ही.
कटाळ्याला दिसते ते नाही पण मला चला धनकवाडी चला धनकवाडी बसा बाबा बसा तुम्ही गाडीत हो घरी पोहोचलेलो आहे एवढ्या लवकर आलो आणि चायच नाही घेऊन काय उपयोग नाही सगळे गिफ्ट वगैरे घेऊन मध्ये चाललेत सगळे माझ्या हातात 2 आहे मम्मीच्या हातात आहे वहिनींच्या हातात आहे फील करणार पडेल उद्याच्या ब्लॉगचं कंटेंट क्रिएटरला बोलायला लागली ऑलरेडी हा भारी होता ताजगंधाची अॅनिव्हर्सरी होती वापरायला नाही सांगितलंय दिमाग पण वापरतेच लावतेच दिमाग आज गणूदादा आणि वहिनींची अॅनिव्हर्सरी होती लग्नाची तर त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालंय तर आज आपण स्पेशल सेगमेंट करणार आहे लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांना दोघांना पण म्हणजे सगळ्यांना त्यांच्याविषयी एक चांगली गोष्ट म्हणजे लग्न झाल्यानंतर झालेले बदल आणि एक चांगला बदल आणि एक वाईट बदल असं सगळ्यांनी सांगायचं एकमेकांविषयी तर सुरुवातीला गणू मी कोणाविषयी सांगू वहिनींविषयी मला जेवण भेटणार नाही चांगल्या वाईट गोष्टी सांगू चांगली गोष्ट सांग वाईट गोष्टी इंटरव्ह्यू मध्ये कसं विचारतात तुझे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस तेव्हा कसं आपण सांगतो चांगली गोष्ट पायलविषयी का तर पायल ना तिचं वय जे आहे ना त्याच्या मानाने ती ना खूप जास्त समजदार आहे म्हणजे तिच्या वयाच्या मुली म्हणजे बाकीच्या पण मुली मी बघतो तेवढ्या डोक्यात नसतात अशी तिला थोडंफार समजतं घरच्यांसोबत कसं वागणं असेल मम्मी पप्पांसोबत ती म्हणजे मिळून मिसळून घेणं कधी उद्धटपणाने वागत नाही बोलत नाही तर ती गोष्ट मला खूप आवडते तिची आणि एक गोष्ट दुसरी जी नाही आवडत ती सुधारायला पाहिजे त्यांनी हा एक गोष्ट आहे जी मला पायलची आणि म्हणजे जगात जनरलाइज मला ती गोष्ट सगळ्याच व्यक्तींमध्ये एक गोष्ट खटकते ती म्हणजे आळस ज्या पण माणसामध्ये आळस आहे ना ते माणूस मला ना थोडं डोक्याला असा त्रास होतो मला ती गोष्ट पायलमध्ये आहे काय प्रॉब्लेम आहे ती थोडी ना आळशी आहे तिला ना असं स्वतःहून ती गोष्टी ट्राय नाही करत तिला थोडं धक्का द्यायला लागतो तर आय थिंक पायलच्या हा एक सवय मला वाटतं ती बदलू शकते होईल हळूहळू बदलेल वाईट सवय चांगली सांगायची अगोदर पहिलं वाईट मी तर पहिली तिची चांगली गोष्ट सांगायची पहिली वाईट खुन्नस काय सांगू चांगली गोष्ट ती सांगा आता काय नाही मी म्हणजे माझ्याशी एकदम सगळ्यांसमोर सुद्धा फ्रेंडली राहतात म्हणजे असं कसं बाकीचे कपल मध्ये कसं असतं ते घरच्या समोर एवढं हे नाही करत ना तसं ते फ्रेंडली राहतं सगळ्यांसमोर आणि वाईट गोष्ट खूप आहे एकच सांगतात जास्त इथं पसारा नको मांडू मला आळशी म्हटली ना ते चुकीचं 11 वाजता आंघोळ करतात मग आळशी कोण आहे हीच वाईट गोष्ट आहे का आळशी म्हटलं ते अजून एक असं काहीतरी वाईट जेन्युइनली वाईट गोष्ट इम्प्रूव्ह करायला पाहिजे म्हणजे असं कोणाला ना तुम्ही पटकन बोलते जसं दादा मी आत्याला एवढं नाही दादा आम्हाला लय जातो येता जाता टोरी नका नाही मित्रांनो ही सवय मला माहिती आहे मी ना थोडं हसी मजाकचं मोल ठेवायचं तर कधी कधी ना अशा गोष्टी बोलून जातो ना डार्क ह्युमर जो म्हणता ना तो आहे माझ्यामध्ये मला असं वाटतं की ज्याने लोक ऑफेंड होऊन जातात मी सुधारवतोय स्वतःला चेस्ट आवरीच एवढं नाही बोलायला चेस्ट ना एक पाहिजे मर्यादा पाहिजे ती मी क्रॉस करतो
एखाद्याला अचानक क्रॉस होऊन जाते त्याच्याकडे. म्हणजे समोरच्याचा मूड पाहायच्या अगोदर तो काय जर रिॲक्ट होऊन गेला तर त्या माणसाला त्याचा राग वाटू शकतो. घरच्यांना राग येतो, दुसऱ्यांना राग येऊ शकतो. दुसऱ्यांना राग येतो. आपल्याला अॅनिव्हर्सरी बद्दल सांगायचंय रे. अरे अरे माझं वाईट एवढं नका एवढं नका सांगू रे, किती वाईट सांगच्या लेखा. आता मम्मी, आता तू नाही का एक चांगली गोष्ट दोघांविषयी सांगायची चांगली गोष्ट. लग्नानंतर आता तू गणूभाऊ सोबत आधीपासून राहत होती ना, तर मग लग्नानंतर दोघांमध्ये चांगली गोष्ट काय आहे आणि लग्नानंतरच एक दोघांमध्ये इम्प्रूव्ह करायची गोष्ट म्हणजे त्यांनी सुधारायला पाहिजे त्या गोष्टीत, अशी गोष्ट काय ती सांग तू आणि दादा. गोष्ट पण त्याला आहे ना, त्याला स्वयंपाक कसा होऊ काय होऊ त्याची काही गरज नाही. त्याला फक्त भूक लागली खाऊन घ्यायचं, कशाला नाव ठेवत नाही, खाऊन घेतो रपारप. आणि दुसरं खायचं नाही. दुसरं बाई खाऊन घे तसंच राहून द्यायचं, फेकून द्यायचं. वाईट गोष्ट सांगितली. आणि चांगली गोष्ट म्हणजे तिला आहे ना कोणची गोष्ट लय वेळेस सांगावं नाही लागत. म्हणजे एक काम डबल सांगावं नाही लागत, कुठली गोष्टीवरून जास्त बोलावं नाही लागत, कोणत्याच गोष्टीवरून बोलावं नाही लागलं. तिला म्हणजे ते लगेच कॅच करून घेतलं, लगेच असं कॅप्चर करून घेतलं. त्यामुळं एवढं माझ्या डोक्यात ताण नाही झाला. माझ्याविषयी वाईट गोष्ट जी मी सुधारायला पाहिजे तशी काहीच नाही एवढी वाईट गोष्ट त्याच्यामध्ये. आता हे प्रेमानं बोलले नाही खरंच नाही, फक्त तो चष्टा वाईट होईना पण पटकन बोलतो एवढीच गोष्ट वाईट. दोघींनी सेमच सांगितलं. दुसरं काहीच नाही. तू गणभाऊ सिरियसली विचार करायला पाहिजे या गोष्टीबद्दल. हे मला वाटतं सगळेच सांगते. नाही त्याच्यात वाईट गोष्ट. आता दादा मी काय सांगू सांगून झालं म्हणजे मग हे सगळ्यात कॉमन आन्सर देते सगळे लोक ज्यांना पळ काढायचं राहतं. एक चांगली गोष्ट सांगा माझ्याविषयी किंवा आमच्या दोघांविषयी जे तुम्हाला आवडतं. म्हणजे मला तुमच्या दोघांविषयी फक्त एकच चांगली गोष्ट सांगायची की तुम्ही हसून खेळून आमच्या पायावर पाय देऊन चालायला लागले. पुढे असेच चालत राहा आणि आम्हाला त्याचा आनंद मिळेल. म्हणजे आम्ही आनंदी राहू. जसं आमचं वय ढळत जाईल ना तसं आम्हाला आमच्या पोरांच्या आयुष्यामध्ये आलेल्या आनंदाच्या क्षणामध्ये आम्हाला सुख वाटेल, आम्हाला आनंद वाटेल. असंच राहा, बाकी काहीच नाही. आणि फक्त एक गोष्ट वाईट पासून कधी वाईट नाही ती गोष्ट आपण वाईट म्हणून नाही ती सुधारायची गोष्ट. बरं कॉन्फिडन्स सांगा हेच अशाच बोलण्याला त्यांचा थोडा बोलण्याचा रोग बदलला म्हणून सांगणार. एक गोष्ट सुधारायला पाहिजे. एक गोष्ट सुधारायला अशी पाहिजे एक दोघांचा ताळमेळ असताना कुठली गोष्ट ही पुढचा विचार करून जगलं पाहिजे. 2 दिवसांनी किंवा 2 वर्षांनी जी गोष्ट लागणार आहे तिच्यासाठी आजपासून प्रयत्न करीत राहा. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू मिळत जातील. म्हणजे आज जी मिळाली नाही ती उद्या भेटेल याचं स्वप्न ठेवा. आणि ज्या वेळेला तुम्ही स्वप्न ठेवून जागाल त्यावेळेला तुमचं आयुष्य सुंदर होणार. म्हणजे बेसिकली उद्याची प्लॅनिंग करून आजपासूनच वहिनींसाठी होत ते स्पेशल. नाही तिच्यासाठी दोघांसाठी का तू सगळ्यांना सांभाळून घेता तुला सांभाळून त्यांना सांभाळलं पाहिजे. वहिनींना सांगायची जबाबदारी होती की वहिनी आमच्या सगळ्या कुटुंबातली सगळ्यात मोठी सून आहे आणि सगळ्यात बालिश आणि सगळ्यात बालिश. आता सॅन्टस स्वप्नाबद्दल चांगल्या गोष्टी सांगायच्या ना खूप काही आहे पण सपोर्टिव्ह खूप येतो. पेमेंट बोलत दे त्याला हे आज आहे तुझं त्याला बोलत दे. चांगल्या गोष्टी खूप आहेत जेवढं तुमच्या खूप चांगलं सपोर्टिव्ह खूप आहे. म्हणजे एक डाऊन टू अर्थ म्हणतो ना त्या टाईपचा वर्ग येतो गावात. त्याच्या वयाचे खूप मुलं आहेत पण तो लोकांशी कसं वागतो ना एवढा शिकलेला आहे चांगल्या जॉबला आहे पण तो वागतो ना एक आदर्श म्हणून मुलगा येतो असा गावातला. ही एक चांगली गोष्ट आहे. खूप ही एक झाली त्यातली. आणि वाईट म्हणजे मला पहिलं स्वप्न बघायचं आहे तो खूप आता जाड होत चालला. पहिला चॅनल पण पाहिला असेल तर त्याचा कसा फिट होता त्याने लवकर फिट व्हावं पहिले. अरे ही एक गोष्ट त्याने केली पाहिजे. त्याच्यामध्ये त्याचा दोष नाही रे वहिनींच्या हातचं जेवणच एवढं चांगलं आहे ना त्याच्यामुळे तो जाडा होत चालला. वहिनीबद्दल त्यांना जेवढं ओळखतो ना मी तर ते आहे तशाच गोड आहे खूप म्हणजे तशाच पाहिजे.
तुम्ही काही चेंज नका हो, आहे तशाच राहा. आणि अरे 10 मिनिटाचा ब्लॉग पाहतो तर राहिले तुला कळलं. त्यांनी थोडी तब्येत वाढवली पाहिजे. म्हणजे मी कमी म्हणजे एकाने वाढवायला पाहिजे, एकाने वाढवायला पाहिजे. गुड. त्याला बोलतो ना. आता हाँ, तुला मैं पकड़ता हूँ कैमरा. कैमरामैन स्वप्निल के साथ सुनील पटका पटका बोलायचा. भाई जल्दी जल्दी बोलना है. पनीर काढलं. बोला आता. स्वतःची तारीफ ऐकायला बरं वाटत. बोला बोला जल्दी बोला. आम्ही आता अॅनिव्हर्सरी त्यांची मग दोघांविषयी आता ते कपल आहे ना, दोघं एकच गोष्ट आहे. त्यांची दोघांची एक चांगली गोष्ट आणि दोघांची एक वाईट गोष्ट अशी, म्हणजे ऍज अ कपल. ओके. इंडिव्हिज्युअल नाही, ऍज अ कपल. त्यांची लग्न झाल्यापासून एक चांगली गोष्ट आहे, ते दोघं नाही का म्हणजे असे सगळ्यात कॉमेडी कपल आहे. एक हसून खेळून friendly. फ्रेंडली. म्हणजे सगळं बालिशपणा करणार, जेव्हा सिरियस व्हायचं तेव्हा सिरियस होणार, असं एकदम फ्रेंडली कपल आहे, एकदम कॉमेडी कपल आहे. ही चांगली गोष्ट आहे. आणि दुसरी वाईट गोष्ट म्हणजे आणि वाईट गोष्ट म्हणजे की दोघं नाही का लय टोमणी मारत राहते एकमेकाला. हा, एकमेकाला लय सारखे टोमणी मारत राहतात, तर ते टोमणी कमी मारायची. त्या टोमण्यात जोक होता, त्यात पण प्रेम आहे ना. त्या टोमण्यामुळे तर जोक होता. अरे टोमणी कधी कधी सिरियसली थोडा ताण तणाव निर्माण होतो त्याच्यामुळे. तुम्हाला काय बोलायचं याच्यावरती काय बोलायचं तुम्हाला दोघांना? आता आमच्या दोघांमध्ये एक वाईट चांगली गोष्ट आपण सांगितली. सांगितली मी तुझ्या सांगितली एकमेकाबद्दल. सांगा सांगा. बस झाला आता एक बस झाला. काय आता याच्यानंतरचा प्रोग्राम काय ब्लॉगला एंड करायचं. तर मित्रांनो, आमची अॅनिव्हर्सरी तुम्ही बघितली कशी झाली सेलिब्रेट, आणि आम्हाला खूप भारी वाटलं आज. कारण सगळ्या फॅमिलीला आमच्या घराचं म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर आमचे 3 कुटुंब, म्हणजे माझे पप्पा आणि त्यांचे 2 भाऊ, आमची 13 जणांचं एकत्र कुटुंब होतं 2 वर्षापूर्वी. आणि आमची फॅमिली एक शेतकरी कुटुंब होतं. आणि आमच्या म्हणजे असं लक्झरी तर कधी माहीतच नव्हती त्यांना. कायम कष्ट करायचे आणि रात्री त्यांना 9-10 वाजेपर्यंत त्याचे कामच चालू राहायचे. त्यांनी कधी आयुष्य एन्जॉय नाही केलं. तर हे आमचं त्यांना गिव्ह बॅक करायचा टाइम आहे हा, की आम्ही ट्राय करतो की आमची थोडं थोडं की त्यांना आम्ही एक्सपिरियन्सेस द्यावे जे त्यांच्या जवानीच्या काळात मिस आउट झालेत. तर हाच प्रयत्न होता आज आमचा. आम्ही दोघं पण सेलिब्रेट करणार होतो. म्हणजे आमचं माझा असं विचार चालला होता की आपण पिक्चर बघूया, कुठेतरी डिनर जाऊया. मला एक सांगायचं, हा असं जेवण आम्हाला कधी द्यायची माहिती का? हा कांद्याचा रोप उपटायला लांब रोप घेतला हा. का, कोपरगावला तिकडं द्यायला याला तिकडं रोप घेतला का, नेलं का रोप उपटायला बाहेरला, तिकडून येताना अंधार पडायचा. अंधार पडला झाला तुम्हाला जीव बघून मस्त म्हणजे एवढंच एक जेवण म्हणजे जेवण मिळायचं आम्हाला. ही खूप अनकॉमन गोष्ट होती. आणि म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांना कंप्लेंट्स नाही असं, पण ते त्यांचं जीवनच तसं होतं की शेतकऱ्याचं म्हणजे आजपासून 10 वर्षापूर्वी विचार करा काहीच नव्हतं शेतकऱ्याकडे. आज तरी खूप चांगल्या परिस्थिती येत चालल्या. आणि चांगल्या नाही, पण आज 2 वेळचं जेवण तो जेवू शकतो अशी परिस्थिती थोड्याफार अंश आहे. आणि पावसाने साथ दिली तर. सासू नव्हते आम्हाला, बिना सासूचं आम्ही कुटुंब इथपर्यंत 26 वर्ष बिना सासूचं 3 जावांचं कुटुंब आणि 3 भावांचं कुटुंब एकत्र राहिलेलं आहे. आणि हे सगळ्या अख्ख्या शेजारच्या आसपासचे गाव आमच्या घराचं नाव घेतात. हो, पूर्ण पंचक्रोशीत आमच्या आदर्श आहे कुटुंबाचा. हो, 27 वर्ष सासू असताना एकत्र राहू शकले आणि शिवाय मुलं शिक्षित केले. असं काही नाही की निवडत आम्ही शेती केली, पोरं काहीच नाही. संपूर्ण पोरं ग्रॅज्युएशन केले. चांगल्या त्यांच्या 2 वेळचं जेवण मिळेल एवढं त्यांना आम्ही ज्ञान द्याल. त्याचं फळ आता आम्हाला मिळालं. आणि आनंदी हे निवांत झालं. म्हणजे आता आमची अॅनिव्हर्सरी नव्हती तर अजून 3 जोड्यांची अॅनिव्हर्सरी त्यांची फर्स्ट टाइमच होती. जे पण सुनीलचा ब्लॉग टेक ओव्हर केलाय आम्ही, पण मराठी असं हृदयातून बाहेर निघताना म्हणून सांगतोय. जे पण मुलं म्हणजे आज बघत असतील नाही, तुम्ही जर चांगल्या पोझिशनला पुढे पोहोचले ना आयुष्यात, म्हणजे तुमच्याकडे आले 4 गोष्टी 4 पैसे, तर नक्की खर्च करा असे एक्सपिरियन्सेस कमवण्यावरती जे तुम्ही पैशाने विकत नाही घेऊ शकणार. जसं आज मी आमच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन गेलोय ना, हे 13 जण सोबत बसून जेवणं, ते मुवमेंट शेअर करणं, ते कुठंच मिळवता नाही येणार परत. तर
गिव्ह बॅक क्या माग देण्याचा प्रयत्न करा, मागच्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करा ज्यांनी तुम्हाला पुढे आणलंय. वस्तूंवर पैसा नका खर्च करू, त्या मोमेंट्सवर पैसा खर्च करा. चला ब्लॉग एंड करूया, नाही तर लोक कटाळून निघून जातात. बोला. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खूप साऱ्या कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनल बाय 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 बाय. बाय बाय. मेरे सारे लोगों को गिफ्ट इकट्ठा करके बोल रहे हैं.